मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रोजच्या ठरलेल्या जगण्यात फरक नव्हता. यंत्रागत वागून बापू पार कावल्यागत झाला होता. रोज उठायचं, आंघोळी पांघोळी आटपायच्या, नंदीच्या पाया पडायचं, जत्रेची पालखी सजवल्यागत त्याला सजवायचं, घुंगराच्या माळा घालून गळ्यात लोडणं अडकवून घरं मागत फिरायचं. भाकरी, कोरड्यास, बैलाचा नाच, खोटं खोटं भविष्य, नक नक झालं होतं सगळं. बापूला वाटायचं हे समद करण्यापरास कुठंतरी नोकरी करावी, पाटलून घालून सिगरेट फुकावी, काळं कुळकुळीत बट घालून सलाम घेत हिंडावं. आलास एखादा आडवा तर उलट्या बंदुकीनं ठोसावा, देवकीला सोबत घेऊन फुटू काढावा. काय काय नुसतं इचार कसलं. नुसत्या इचाराच्या एकावरती एक तलमी घड्या. बापू स्वतःशीच हसला. तशी त्याची आई म्हणाली, काय राहस तू या सियाड्यावाणी, कुठं ग काय, उग्या आपलं साहेब हुयाचा विचार आला, मग हुयाच त्यात र काय. अग नंदी माग जाताना अंगावरला जागा सतरांदा शिवाया लागतो या. डोलग्याचं पूड चिंबाललंय तर चांभाराकडं जाया सवड नाही, आणि कशाचा ग साहेब होतोया म्या. तुझं काय सांगावं बाबा, स्वप्न बघत बसणारा माणूस तू, मधी माझं बिचारीचा हाल. मला वाटतंय समद सोडून नोकरी करावी. शान हायस, 4 रुपये रोजानं बी कुणी तुला ठेवायचं नाही. 12 घरचा जिन्नस टुचतुय व्हय पोटात तुझ्या. उठ, आंघोळी जा करून, आज बाजार हाय कराडचा, तेवढं पुडबी बसवून आण डोलग्याला. डोलगा हाय म्हणून जातीचं थोबाड जाग्यावरती हाय. चड्डी खांद्यावर टाकून बापू निघाला. खिशात तेलकटल्याली नोट, पुडीत पिटल्याचं पीठ. तेवढ्यात भगत आला. अरे बापू, या काम होतं र. बोला की भगतराव, 5 रुपये पाहिजे होतं. छे, आता कडकी हाय जरा. आमुषा तोंडावर आली. देवीचं बघायला पाहिजे तर वर्गणीत कट करू. आईला बघ विचारून. अंगात देवी हाय तवर भक्ताला मान. देवी पाळाल्यावरती कोण कुत्र विचारतय. वारा अंगात हाय तवर माणसं हात जोडत्याती. मागणं फाटका बूट नाचिवल्या वाणी टुलिवत्याती. पळाला बापू खोंडागत आवल्या टाकत. वाटत हिर, फाटकं बनियान घातल्याला कुणी बागायतदार पाणी पाजत होता. राम राम बागायतदार. कुठं र बाप्या निघालायस आंघोळीला. आईला तुम्हा नंदीवाल्यांना रोज रोज आंघोळ र कशाला पाहिजेल. देवाधर्माच्या भ्यानं करावं लागतंय समद. इंजन बिघाडलं वाटतं तुमचं. डिझेल संपले, उगी झटका हाणतंय सारखं. मळ्यात काय काय केलंयसा यंदा. का रातचा डल्ला मारायचा विचार आहे वाटतं. आईला तुम्हा नंदीवाल्याची पालं पडल्यापासून पार माळण्याची वाटच लागल्या सगळी. आम्ही गरीब माणसं इनामदार, कशाला तुमच्या माळण्याला हात लावतो या. जा जा काम बघ, आधी मी तरकाटलोय, तू र कशाला माझा टाळून खातोयास. चोऱ्या करायला पहिला नंबर तुम्हा लोकांचा. वर शहाणपणा शिकवतायसा. एक दोडका राहना झालाय याला. बापू येड्यावाणी हसला. खुळ्यावाणी आणखी रामराम घालून निघाला. मनात म्हणाला, हे असलं बागायतदार. बागायत चाललं दारूच्या वाटनं. गरिबावरती संशय घेऊन बोंब मारायला मोकळे. आईला ह्यांच्या कोल्हा लावला. टाळक्यावरती लाखानं कर्ज. वर पुढाऱ्यावाणी मिरवत्याती. वरनं पांढरा झाला आणि आतमध्ये फाटकं बनियान. आपली गरिबी काय वायट नव्ह. पाणी खाळ खाळ वाहत होतं. सप्पय काळी ढोन दगड. वरनं पाणी धबधब्यावाणी आपटत होतं. खाली ढू तयार झाला होता. ऊन ही असं नवालाच रान मांजरावाणी नख काढून बोचकाराम बघतया. भर दुपारी तर माणूस फुटायची पाळी नुसती. सप्पय दगडावरती 10-15 कांबरुण घातल्याली. रंगीत सदर, 2-3 पातळ दंड घातल्याली. आईला कोण आले धुण्याला म्हणायचं. आसपास कुणीच नव्हतं. बापून तेलकटल्याली 100ची नोट पिठानं धुतली. कापडं काढली. 2 बुड्या मारल्या. बसला आरामात काचळ अंग घाशीत. खरा खरा घासल तेवढा मळ निघतोया. आपल्याला साबण कवा मिळल देव जाणे. गाणं गुणगुणत गडी घासत होता.
नोटवरती खडं ठेवून नोट वाळत घातली होती. गाणं बी गातूच वाटतं. बापू गरगीरनं वळला. ती देवकी होती. कापडं उलटी पालटी करत हसत होती. तू हायस व्हय? मला वाटलं. काय वाटलं? हाडं हाय व्हय? छे, काय नाही. नुसता गुणगुणतोयस कशाला? मोठ्यानं तरी म्हण की जरा गाणं तुझं. कर चेष्टा, उगे आपला टाइमपास. ती तिथंच दगडावरती बसली. काकडं मागं पुढं करत त्याचं तकतकीत अंग निरखायला लागली. बापून वळकायचंय ती वळाकलं. तशी ती म्हणाली, वळून वळून काय र बघतूयास? कुठं ग काय? हा टिप लवकर. का? तुझं धुणं झाले नवं धुन? आधी मला दगड मोकळा करून दे, मग शाणपणा शिकीव. मी तकडच्या दगडावरती बसतो. काय करायचंय ती कर. मला याक लुगडं धुयाचंय. तू आंघोळ आटपाणी चालायला लाग बघू. अरे त्याच्या मारी, एवढा का हुकूम मी म्हणतो? तुला काय करायचंय ती कर. माझ्या आंघोळ तुझ्या धुण्याच्या आडी येत नाही. नाही कशी? अंगावरलं लुगडं धुयाचं तर मला पाण्यात न गवय शिरायला. वर नागडी बसून धुया लाज नाही सोडलेली मी तुझ्या वाणी. आंघोळ आटपून चालायला लाग. वय राणी साहेब, लय बी उसात वाढल्यावाणी गॉड बोलू नगस माझ्या संग. राहिलं, माझं जाण्याबद्दल काय नाही. पण या काम करशील तर लगेच जायन बघ. बोल की. त्या दिवशी रातचा दारू पिऊन म्या दंगा केला. तुला आणि तुझ्या भावाला वंगाळ वकट बोललो. नंतर दुसऱ्या दिवशी लय वाईट वाटलं. देवकी, मला माफ कर. आईच्या रक्ता शपथ तुझ्याबद्दल माझ्या मनात काय वाईट सायट नाही. देवकी बघत राहिली. बापू उठला, बुडी मारली. अंगावरलं पाणी सडा सडा बोटानं उडीवलं. सरासरा कापड घातली. निघाला. देवकीला काय करावं कळच ना. जातो, लय येळ घेतला तुझा. पर मला काय माहिती तू इथं धुणं धुया येणार आहेस त्या. पर बापू, आता नाही थांबत. बाजाराला जायचंय मला. उगा तुझा भाऊ आला म्हणजे नसत्या संशयाला जागा. मन मोठं करून माफ करशील असं समजतो म्या. गेला ताडताड. देवकी बघतच राहिली. तिची तिलाच लाज वाटली. त्या दिवशी फरड्या नागासारखा ठिसकारणारा हा माणूस एकाएकी इतका मऊ कसा आला? तिचं तिला समजना. आसपासचा अंदाज घेत ती पाण्याजवळ आली. जरा बऱ्यापैकी वाळलेलं लुगडं तिनं खडकावरती ठेवलं. अलगद पाण्यात उतरली. क्षणात पातळ बाजूला होऊन तिच्या अंगाची मासोळी झाली. तिचा भरदार नग्न देह आता पाण्याशी झुंजत होता. नव, पाणीच त्याला खळखळाट करीत डसत होतं. तिनं बुचड्यात केस गुंतवले. कमरे इतका देह वर काढून ती लुगडं धुवायला लागली. बापू पालाजवळ आला आणि पायाला सापानं तिडा टाकल्यागत चमकला. खिशातली 100ची नोट ओढ्यातच विसरली होती. तसाच पठ्ठ्या उलटा पळत सुटला. सरळ धबधबीवरच येऊन थांबला. मोहर बघतोय तर गोरी पान देवकी कमरे इतकी उघडी. दगडासारखे टणक पण द्राक्षागत रसरशीत उरोज तो बघतच राहिला. तिचा पिवळ्या जर्द केवड्यासारखा देह पाहून तो भारावला. एकाएकी तो बोलून गेला. देवकी. दामणे गती खसकिरणं पाण्यात घुसली. पानकोंबडीसारखं नुसतंच डोकं पाण्यावर. बापू, बापू तू मुद्दाम आलास. नाही, माफ कर. नोटी सारली होती. हितच वाळत घातली होती. तुझ्या गळ्या शपथ. बघ ना, असल तिथं. वाऱ्यानं उडून गेली वाटतं. देवक्या अगं 100ची नोट हाय. पिठल्याच्या पिठात धुवून मगाशीच वाळत घातली होती. आई चामडं ठेवायची नाही माझ्या अंगाला. तो इकडं तिकडं हुडकू लागला. देवकीला काय करावं समजेना. नग्नावस्थेत धड पाण्याच्या बाहेरही पडता येईना. नोट दिसली तसा बापू हरकला. पाण्याच्या काठाला येऊन नाचवत म्हणाला, हीच बघ, गावली. नोटबी गावल्या आणि सोन्याच्या अंगठी सुद्धा. हा, पाण्यातली. हसला, पळाला. देवकीचं लाजेनं सोनं झालं. बापूचा कधी न तरकटणारा म्हातारा खेकसला. किती र येळ मारदा. का कुठं कोर्टात जायचंय व्हय? मगाशी पाला पावतर आलास आणि लगेच रकामून माघारी पळालास. नोटी सारली होती, गावली. मामादेवीच्या भक्तानं 5 रुपये मागितल्या ती तर नाही म्हणालास. बघ केवढ्याला बसला होता तडाका. आता जातो आणि ही समधी नोटच देवीला देऊन येतो. आलास का लगेच 2.5 कांड्यावर. तिनं दिल्या ती 5 रुपये. तू जातोयस नव नंदी घेऊन का मी जाऊ? तुम्हाला बसली जागा उठवतीया का? न उठवायला काय झालं, आवर आणि लवकर जा. मी जाणार हाय कराडला. तेवढं पुढ बसवून आणतो की. तोंडाला आळणे आल्यावाणी झाले र. मटान फिटान मिळालं तर बघ की र बाबा.
कशाला तसलं थाळीचं मटाण, तेवढा ससा मारून आणतो की. एकटा कुठं जातोस बाबा? बघ बाकीची हायती का तुझ्या संगट? असत्याली की, कुठं जाते ती जाऊन जाऊन? आज बाजार म्हणल्यावरती कोण गावते जाग्यावर तुला? तसंच झालं. बहुतेक जण पळाल्याली. बापून बी भाकरी खाल्ली, कराडची वाट धरली. बदाद नारळ ढोलग्याचं कडं पिशवीत घालून गडी भराट्याव निघाला. भर उन्हाचा तंगड्या नाचवीत बाजार जवळ करायला लागला.